हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हा तोच कुरिअरवाला मुलगा आहे ज्याला तृष्णाच्या घराचा पत्ता सापडत नव्हता. मी याला ओळखत नाही. मल्लिका, यावेळी तर तुला हार मान्य करावीच लागेल, कारण यावेळी प्रश्न तुझ्या आपल्यांचा आहे. तुम्ही आईंना पेपर्स नेऊन दिलेत, काय म्हणाल्यात त्या? अगं मी तिथे गेलो पण दाराला कुलूप होतं. मला वाटतं ते कुठेतरी बाहेर गेले. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की कल्याणी या थराला जाऊ शकते. तिला आपली दुखती नस बरोबर माहित होती. पण कल्याणीताईंनी जर त्यांना सगळं सांगितलं असतं तर केवढा अनर्थ झाला असता. या समस्येचा हा उपाय नाहीये आई. मला तर असं वाटतंय की कल्याणीताई काही भलतसलत करण्यापूर्वी आपण स्वतःच तृष्णाच्या बाबांना सगळं खरं खरं सांगून टाकूया. नाही आई, तू असं काहीही करणार नाहीये. आई, तू बाबांना कोणत्याही पद्धतीने सांगितलंस, अगदी अर्धवट सत्य जरी सांगितलंस ना, तरी बाबांच्या सगळं काही लक्षात येईल. आणि ते ही गोष्ट नाही सहन करू शकणार की ते तृष्णाताईला काहीच मदत करू शकत नाहीये. आई, त्यामुळे बाबांची तब्येत जास्त बिघडू शकते. पण आपण करायचं तरी काय आकांक्षा? कल्याणीताईने आपल्याला खरंच कोंडीत पकडलंय ग. आणि आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. पण आई, माझ्याकडे या गोष्टीवर उपाय आहे. समजा आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार केली तर, किंवा महिला आयोगात. आई, असं जर आपण केलं ना तर कल्याणी आंटी सुतासारखी सरळ होईल. आणि मग तू बघच, तिची तर पुन्हा हिम्मतही होणार नाही आपल्या घरी येऊन आपल्या समोर असली थेर करायची. आकांक्षा, तुला कळतंय का तू काय बोलतीयस? अगं, अपूर्वला जर हे सगळं कळलं ना तर तो तृष्णाला परत बोलवायचा विचारच सोडून देईल. आई, हुंड्या करता सुनेला घराबाहेर काढणं कायद्याने गुन्हा आहे. आणि कल्याणी आंटीनी हा अपराध केलाय. आणि आपल्या बाजूने भावेशंकर साक्ष द्यायला तयार सुद्धा आहेत. आणि तू बघच आई, एकदा तक्रार नोंदवली गेली ना की ते लोक हात जोडून तृष्णाताईला घरी न्यायला येतील. आणि त्यानंतर विचार केलास ते तृष्णाशी कसे वागतील याचा? एकतर हुंड्या करता टोमणे, त्याच्यावर ही पोलीस केस. सुखानं जगूही देणार नाही तृष्णाला. नाही सुनबाई, आकांक्षा बरोबर बोलती. अगं, पूर्वी या सोयी नव्हत्या म्हणून मुली अन्याय सहन करायच्या. पण आज मुली आपल्या हक्कांकरिता आवाज उठवू शकतात. आणि आपण कल्याणीला समजावण्याचे सगळे प्रयत्न केले. आता तिच्या विरुद्ध आपण पोलिसात तक्रार नोंदवली तर त्यात काही चुकीचं नाहीये.
पण आई पुन्हा एकदा विचार करा. असं नको व्हायला की काहीही गडबड होणार नाही आई. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. मी जे काही करते ते ताईच्या भल्या करताच करते. आणि आई तूच सांग, आज जर बाबा बरे असते तर त्यांनीही ताई करता हेच केलं असतं जे मला करायचंय. आई मी उद्या सकाळीच पोलीस स्टेशन आणि महिला आयोगात जाऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवणार आहे. पूजा, जरा ऐक, मी तुला ओरडेन, ठीक आहे? अपूर्व समोर. अगं एक काम धड करू शकत नाहीस तू? हा, कितीदा सांगितलंय की सिलेंडर संपणार असेल तर आधीच सांगत जा मला म्हणून, म्हणजे मी बुक करून ठेवेन. विसरले आई. बरी विसरलीस? हा, अगं एक काम धड करू शकत नाहीस तू? अगं मी आधी काम सांभाळायचे, नंतर तृष्णा काम सांभाळायची. तू तर फक्त आराम कर, आराम. काय झालं आई? एवढ्याशा गोष्टी करता का रागवतेस तिला? अरे एवढीशी गोष्ट नाहीये बेटा. हा, अरे ही जबाबदारी कधी सांभाळणार? आता बघ, तू थकून आलायस, मी तुला काय बनवून देणार आहे? ना चहा बनवू शकत, ना जेवण बनवू शकत. खरं सांगायचं तर अपूर्व, तृष्णात लाख अवगुण होते, पण बस आई, तृष्णाचं कोणी नावही घेणार नाही. आई मला चहा नकोय आणि जेवण आपण बाहेरूनच मागू, ठीक आहे? आता जास्त वैतागू नकोस. आई, एक नाटक केलं आपण सिलेंडर संपण्याचं, म्हणजे दादाला वहिनीची आठवण येईल. ते पण वाया गेलं. नाही, काही हरकत नाहीये पूजा. अगं ही तर सुरुवात आहे. कमीत कमी त्या तृष्णाचं नाव तरी आलंय बोलण्यात. हळूहळू अपूर्वला तर मी तयार करेनच. हळूहळू नाही आई, लवकरात लवकर. जे करायचंय ते लवकर, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. आपल्याकडे फक्त 3 दिवस आहेत स्वतःला सिद्ध करायला. या कामाला 3 दिवसांचा अवधी. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, हा घ्या चहा. हे काय बाबा, तारखेवर भुली कशाला? बेटा, मी कोणाला तरी 3 दिवसात एक काम करायला सांगितलं. काम अवघड आहे खरं, पण हे त्या व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून आहे की ती काम करू शकेल की नाही. 3 दिवसात असं कोणतं काम आहे बाबा? ते मी तुला नंतर सांगेन. आधी काम तर होऊ दे. तसाच पहिला दिवस तर संपलाय. बाबा, तुमचा त्या व्यक्तीवर आणि तुमच्या कामावर विश्वास असेल ना, तर तुमचं काम नक्की होईल. मला त्याची खात्री आहे. बेटा, तू चुकीचा विचार करूच शकत नाहीस. आणि मला पण खात्री आहे की माझं काम होणार. बाबा, मला तुम्हाला काही विचारायचं होतं. विचार ना. बाबा, मी विचार करत होते की मी असं किती दिवस पुजारी काकांच्या भरोश्यावर मंदिरात राहणार. कधी ना कधी तर मला माझं काम सुरू करावं लागेल. म्हणून मी
मी विचार केला की मीच एखादं काम सुरू करेन. कोणतं काम बेटा? बाबा, कोणतंही काम, जसं शिकवणीचं किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जॉब. ठीक आहे बेटा, माझी काहीच हरकत नाही. थँक्स बाबा. बरं, मी येते. अच्छा बेटा. आता तुला काम करायची काही एक गरज नाहीये तृष्णा, कारण थोड्याच दिवसात आपण आपल्या घरी परत जाणार आहोत. आई, आई, अरे अपूर्व, आलास? आई, तू तर म्हणालीस की गॅस संपलाय, मग हा नाश्ता कुठून आला? अरे देवा, अपूर्वच्या आवडीचा नाश्ता बनवायच्या नादात मी हे विसरूनच गेले होते. आता काय उत्तर देऊ याला? त्याला संशय नको यायला. आई, मी तुला विचारतोय, हा नाश्ता आला कुठून? नाही नाही, ते शेजारून आणला मी सिलेंडर. आणि तसाही तू ऑफिसला न खाता पिता कसं जाणार? इतकं सगळं काम आणि बाहेरचे पदार्थ पण तुला आवडत नाहीत. म्हणूनच मी शेजारून घेऊन आले सिलेंडर, जानकी काकूंच्या घरून. आपला आणला की परत करेन. आता चल बस, नाश्ता कर. ये बस. अरे चल बस. अरे आता नाश्ता कर ना. एक सांगू अपूर्व, काय ना, आज मी जेव्हा सिलेंडर आणायला गेले होते ना, तिथे मी जे बघितलं आणि ऐकलं त्याची मी स्वप्नातही कल्पना नाही करू शकत. आता हा कुठला नवीन टॉपिक आहे? टॉपिक नाहीये अपूर्व, हे तर जानकीचं दुर्दैवच म्हण की इतकी फटकळ सून मिळालीये तिला. अरे ती इतकी सटर फटर बोलत होती तिच्या समोर की काय सांगू. आणि वरून बॅग उचलून माहेरी पण निघून गेली. देवाची कृपा आहे, माझ्या बाबतीत हे घडलं नाही कधी आणि मला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं नाही. आणि यापुढे कधी सामोरं जावं लागणारही नाही, कारण तुझी कोणी सूनच नाहीये. तू म्हणतोयस ते खरंय, पण तृष्णा आपल्या घरी होती ना, तेव्हाही मी या घराची मालकीणच होते. त्या जानकी सारखं नाहीये काय की आपल्याच घरात काही किंमत नाही. आई, आता का दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्समुळे तू स्वतःला त्रास करून घेतेस? तू बस मजेत राहा, आराम कर. अजून काय हवंय तुला? बरं ये, आज तू घटस्फोटाचे पेपर्स तृष्णाकडून आणशील नाही? बरं आई, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी लगेच तयार होतो. सुकन्या आमच्या कन्या. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार ताईसे, या ना.
हे पुजारीजींकडे द्या, मी नंतर बघेन. भाऊसाहेब, तृष्णा नाहीये. ती मंदिराचं सामान आणायला बाहेर गेली. थोड्याच वेळात परत येईल. आमच्या अपूर्वच्या बालिशपणामुळं आपल्या दोन कुटुंबांना आणून अशा एका वळणावर सोडलंय की एकमेकांसमोर आल्यावरही एकमेकांबरोबर आपल्याला बोलायला जसं काही उरलंच नाहीये. भाऊसाहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण फक्त अपूर्वच्या बालिशपणामुळेच नाही, तर कल्याणीताईंच्या हट्टीपणानेही आपल्याला या वळणावर आणून सोडलंय. हो ताईसाहेब, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? जे खरं आहे तेच तर तुम्ही बोलताय. या दुराव्याला बऱ्याच प्रमाणात कल्याणी पण जबाबदार आहे. काय झालं ताईसाहेब? तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो भाऊसाहेब, पण मी जे सांगायला आले ते तक्रार करण्याकरता नाही, तर ही एका आईची काळजी आपल्या मुलीकरता बोलतेय. मला माहिती आहे की तुम्ही कधीच तक्रार नाही करणार. बोला ना ताई, तुम्हाला काय म्हणायचंय? भाऊसाहेब, ते कल्याणीताई आमच्या घरी आल्या होत्या. काय? कल्याणी तुमच्या घरी आली होती? आणि कशा करता? सांगते भाऊसाहेब. कल्याणीताई खरं तर आम्हाला हे सांगायला आल्या होत्या की जर आम्ही तृष्णाला राजी नाही केलं आणि जर तिच्याकडून लवकरात लवकर सह्या नाही घेतल्या, तर त्या तृष्णाचं सत्य तिच्या वडिलांना सांगतील. आणि तुम्हाला तर माहितीये भाऊसाहेब की तृष्णाच्या बाबांची तब्येत किती नाजूक आहे. डॉक्टरनी सांगितलंय की एका धक्क्याने सुद्धा त्यांची तब्येत जास्त खराब होऊ शकते. म्हणून आम्ही त्यांची खूप काळजी घेतो की गोष्ट त्यांच्यापासून लपून राहावी. पण जर त्यांना हे सगळं कळलं तर? त्या दिवशी आम्ही कल्याणीताईंना कसं बसं समजावून परत पाठवलं होतं, पण आता सुचेनासं झालंय की काय करावं. तुम्हाला कल्पना येणार नाही ताईसाहेब की कल्याणीच्या वागण्यामुळे मला किती लाजिरवाणं वाटतंय. सुकन्या आमच्या कन्या. तुम्हाला कल्पना येणार नाही ताईसाहेब की कल्याणीच्या वागण्यामुळे मला किती लाजिरवाणं वाटतंय. मी विचारही नाही करू शकत की ती इतकं नीचपणे वागू शकते. नाही नाही भाऊसाहेब, मी तुम्हाला खजील करण्याकरता या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या. मी एवढ्याच करता बोलले की मला अशी भीती वाटते की कदाचित माझ्या हातून सगळंच निसटतंय. तुम्हाला म्हणायचे काय ताईसाहेब? तुम्हाला तर माहीतच आहे भाऊसाहेब, अलीकडची मुलं किती भडक डोक्याची आहेत. जेव्हा कल्याणीताई आल्या तेव्हा त्या आम्हाला बरंच काही बोलल्या. त्यावेळी आकांक्षा सुद्धा तिथे होती. त्या गेल्यावर आकांक्षाने ठरवलं की ती तृष्णाला न्याय मिळवून देईल. काय काय म्हणाली आकांक्षा? हेच की ती अपूर्वची मनमानी चालू देणार नाही आणि त्याची तक्रार पोलिसांकडेच नाही तर महिला आयोगाकडेही करणार आहे. आज ती FIR नोंदवायला जातीये. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काय करू? नाही ताईसाहेब, तुम्हाला आकांक्षाला थांबवावंच लागेल.
बघा, ही घरातली गोष्ट आहे. जर आपण सगळ्यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला तर खूपच बरं होईल, नाहीतर सगळंच फिसकटेल. माझी सुद्धा तीच इच्छा आहे, पण कळतच नाहीये की ही समस्या कशी सोडवू ज्यामुळे तृष्णाचं आयुष्य सुधारेल. ताई, माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला. प्रार्थना नाही भाऊसाहेब, आपल्याला जे बोलायचंय ते आपण बोलू शकता. मला तुम्ही फक्त 3 दिवसाची मुदत द्या. जर या 3 दिवसात मी तृष्णाला न्याय नाही देऊ शकलो तर तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करू शकता. फक्त हे 3 दिवस तुम्हाला आकांक्षाला थांबवावं लागेल. एवढा वेळ तर तुम्ही मला द्याल ना? ठीक आहे भाऊसाहेब, तृष्णाच्या सुखाकरता मी तुम्हाला हे 3 दिवस द्यायला तयार आहे. आणि त्यानंतरही तिला तिचा हक्क परत मिळाला नाही तर मी काहीही करू शकणार नाही. बरं आहे भाऊसाहेब, याआधी की ती FIR नोंदवायला पोलीस स्टेशनला जाईल, तिला थांबवायला हवं. बरं ताई, जर आकांक्षाने नाही ऐकलं तर तिला तृष्णाची शपथ घाला. असं नको व्हायला की आपण इतके लांब जाऊ की परतीचा मार्ग उरणार नाही. नमस्कार भाऊसाहेब. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.